बातमी धाराशिवमधून आहे। धाराशिवमध्ये विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। मुलांना देण्यात येणाऱ्या शालेय पोषण आहारातील चॉकलेटमध्ये अळे आढळून आल्यात। पिंपरी जिल्हा परिषदेच्या शाळेतला हा सगळा प्रकार आहे। वाटपापूर्वीच चॉकलेटमध्ये अळे आढळल्याचं समोर आलंय। प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना हे चॉकलेट दिले जातात। ज्वारी आणि बाजरीपासून तयार केलेले मिलेट न्यूट्रिटिव्ह बारमध्ये अळे आढळल्यात। धाराशिवमध्ये विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्याचा प्रकार समोर आलाय। शालेय पोषण आहारातील चॉकलेटमध्ये आळे आढळून आल्यात। मुलांना देण्यात येणाऱ्या या शालेय पोषण आहारातील चॉकलेटमध्ये आळे आढळून आल्यात। पिंपरी जिल्हा परिषदेच्या शाळेत हा सगळा प्रकार समोर आलाय। वाटपापूर्वीच चॉकलेटमध्ये अळे आढळल्याचं समोर आलंय। दरम्यान प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना हे चॉकलेट दिले जातात आणि हे चॉकलेट ज्वारी आणि बाजरीपासून तयार केलेले अतिशय न्यूट्रिटिव्ह असे चॉकलेट्स असतात आणि याच बारमध्ये अळे आढळून आले। आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपरी तालुका जिल्हा धाराशिव या ठिकाणी शाळेची प्रार्थना झाल्यानंतर मिल्ट्री बार चॉकलेट मिलेट बार चॉकलेट विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आलं। त्यावेळेस गावातील शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपसरपंच, त्याच माजी अध्यक्ष आणि गावातील ज्येष्ठ मंडळी यांनी मिल्ट्री बारची चेकिंग केली। विद्यार्थ्याला वाटत असताना चेकिंग करताना त्यामध्ये अळी आणि किडमे आढळून आले। त्यामुळं आम्ही ते विद्यार्थ्याला देत नाहीत असं गावकऱ्यासमोर आणि शाळा व्यवस्थापन समितीला सांगितलं आणि वरिष्ठ कार्यालयास याची माहिती देण्यात आलेली आहे। मी शालेय शिक्षण कमिटीचा माजी अध्यक्ष आहे। मी आज शाळेवर आल्या असता माझ्या निदर्शनास जी शासनाने जी मिल्ट्री बार बिस्किट दिलेलं आहे लहान लेकराला वाटप करण्यासाठी, शाळेतल्या लेकराला वाटप करण्यासाठी, ही पूर्ण निकृष्ट दर्जाचं आहे। असं शाळेतल्या लेकराच्या जीवनाशी खेळणं बरोबर नाही। ही शासनानं ज्यांना काही काढलेलं आहे, जिकडे पाठवलेलं आहे त्याच्यावर कठोर कारवाई व्हावी ही आमच्या पिंपरीकरांची मागणी आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। आपल्यासोबत आपले प्रतिनिधी ओमकार कुलकर्णी फोनवरून जोडले गेलेत। ओमकार, मुलांना हा शालेय पोषण आहार देण्यात येतो आणि त्याच चॉकलेटमध्ये अळे आढळून आल्यात, नेमकं काय अधिक माहिती या संदर्भात? दीपाली, जर पाहिलं तर शालेय पोषण आहारात विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ कुठेतरी सुरू असलेला धाराशिव जिल्ह्यात जो आहे तो पाहायला मिळत आहे। प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना ज्वारी आणि बाजरीपासून तयार केलेले मिलेट न्यूट्रिटिव्ह बार जे आहेत म्हणजे चॉकलेटच्या स्वरूपात दिले जात आहेत आणि त्या चॉकलेटच्या बारमध्ये आळ्या ज्या आहेत त्या आढळून आलेल्या आहेत। धाराशिव तालुक्यातील पिंपरी येथील या जिल्हा परिषद शाळेत या आळ्या ज्या आहेत त्या आढळून आलेल्या आहेत। विद्यार्थ्यांना हे चॉकलेट वाटप करण्यात येणार होते आणि तत्पूर्वी जे आहे ते हे चॉकलेट जे आहे ते गावातील काही लोकांकडून तपासण्यात आले आणि त्यामुळे ह्या ज्या आळ्या आहेत त्या कुठेतरी आढळून आलेल्या आहेत। यापूर्वी देखील धाराशिव जिल्ह्यातील कळंब येथील एका पाथर्डी येथील जिल्हा परिषद शाळेत चॉकलेटमध्ये आळ्या आढळून आल्या होत्या। तशा तक्रारी देखील पालकांनी केल्या होत्या, मात्र यावरून कुठलाही प्रशासनानं बोध जो आहे तो घेतलेला दिसत नाहीये आणि पुन्हा महिन्याच्या कालावधीनंतर पुन्हा या आळ्या ज्या आहेत त्या आढळून आल्यानं किती दिवस असाच विद्यार्थ्यांच्या जीवाशी हे प्रशासन खेळणार आहे असाच प्रश्न कुठेतरी आता पालकांना पडलेला पाहायला मिळतोय। दीपाली, निश्चितच धन्यवाद ओमकार, आपण दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।